ॐ सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रयविनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः। श्रीमद्भागवत प्रथम स्कंध अध्याय 19. परीक्षिती राजा भागीरथीच्या तीरी बहुत योगीजनांनी वेष्टित असून मरणकालपर्यंत अनशन व्रताचा संकल्प करून बसला असता तेथे श्री शुकाचे आगमन झाले. हा कथाभाग या 19व्या अध्यायात वर्णिलेला आहे. सूत म्हणाला, नंतर पृथ्वीपती तो परीक्षिती राजा ते ऋषीच्या स्कंधावर मृतसर्पाचे स्थापन रूप आपण केलेले निंद्य कर्म चिंतन करीत होत असता खिन्न होऊन आपल्याशीच म्हणाला की गुप्त तेज असलेल्या त्या निरपराधी ब्राह्मणाचे ठिकाणी मी दुर्जनासारखे हे पापकर्म किती वाईट व आश्चर्यकारक केले आहे. ही मी ईश्वराचीच अवज्ञा केली आहे. यास्तव या पापाने मला अपरिहार्य दुःख खरोखर प्राप्त होईल. हे तरी आता लवकरच माझ्या पुत्रादिकास प्राप्त न होता पापाचे प्रायश्चित्त घडण्यासाठी पाप करणाऱ्या मलाच प्राप्त हो. म्हणजे मी पुन्हा असा थोरांचा अपराध कधीही करणार नाही. माझ्या हातून घडलेल्या या अपराधाने क्रुद्ध झालेला ब्राह्मण कुलरूप अग्नी माझे राज्य, सैन्य आणि वृद्धिंगत झालेले भांडारगृह, खजिना हे सर्व आजच दग्ध करो. म्हणजे पुन्हा ब्राह्मण, देव व गायी यांच्याबद्दल माझ्या मनात दुष्टबुद्धी कधीही उत्पन्न होणार नाही. याप्रमाणे परीक्षिती राजा चिंतन करीत असता शमिकाने पाठविलेला एक शिष्य येऊन त्याने राजास कळविले की हे राजा, शमिक ऋषीच्या पुत्राने तुला शाप दिला आहे की आजपासून 7वे दिवशी तक्षकापासून तुला मृत्यू प्राप्त होईल. असे सांगून तो शिष्य निघून गेला. तेव्हा विषयासक्त अशा आपणास हे वैराग्य होण्याचे कारणच झाले असे मानून राजाने त्या तक्षक विषरूप अग्नीला चांगला मानला. नंतर इहलोक व परलोक हे हितकारक नाहीत असा त्याने पूर्वी राज्यपदावर असते वेळीच विचार केला होता. त्याप्रमाणे त्या दोन्ही लोकांवरील मन काढून श्रीकृष्णचरणाची सेवा करणे हेच सर्व पुरुषार्थांपेक्षा अधिक आहे असा दृढ निश्चय केला आणि मरणकालपर्यंत अनशन व्रताचा संकल्प करून भागीरथी नामक देवनदीच्या तीरी प्राप्त झाला. जी भागीरथी शोभायुक्त तुलसींनी मिश्रित जे श्रीकृष्णाचे चरणसंबंधी रेणू त्यांनी अतिपवित्र झालेल्या उदकास वाहणारी असून लोकपालांसह सर्व लोकास आतून व बाहेरून पवित्र करीते अशा त्या गंगेची कोण बरे मरणोन्मुख पुरुष स्नानपानादिके करून सेवा करणार नाही तर सर्वही करीतील. याप्रमाणे पांडव वंशज तो परीक्षिती राजा मरण समयपर्यंत अनशन व्रताचा निश्चय करून व सर्वसंग परित्याग करून शांतचित्त होत असता अनन्य भावाने मुक्तिदायक अशा श्रीकृष्णचरणारविंदांचे ध्यान करू लागला. तेव्हा अनेक महासमर्थ मुनी आपापल्या शिष्यांसह वर्तमान तेथे परीक्षितीच्या दर्शनार्थ आले. तीर्थस्नानार्थ आले असे नाही, कारण ते सर्व भुवनास पवित्र करणारे साधू स्वतः तीर्थभूत
असून बहुत करून तीर्थयात्रेच्या मिशाणे सर्व तीर्थास पवित्र करीत असतात. ते हे की अत्रि वसिष्ठ च्यवन शरद्वान अरिष्टनेमी भृगु अंगिरा पराशर विश्वामित्र परशुराम उतथ्य इंद्रप्रमद इध्मवाह मेधातिथि देवल आर्ष्टिशयन भारद्वाज गौतम पिप्पलाद मैत्रेय और्व कवश अगस्त्य भगवान वेदव्यास आणि नारद हे होत. तसेच इतरही देवर्षी श्रेष्ठ ब्रह्मर्षीवर्य राजर्षीवर्य आणि अनेक ऋषीच्या गोत्रात उत्पन्न झालेले अरुणादिक ऋषी आले. त्यांचे राजाने पूजन करून मस्तक भूमीवर ठेवून त्यास नमस्कार केला व नंतर ते सर्व ऋषी आपापल्या आसनावर सुखाने बसले असता त्यांच्या अग्रभागी उभा राहून त्या शुद्धचित्त राजाने त्यांस पुन्हा नमस्कार करून आपल्या मनात करावयाचे जे प्रायोपवेशनादिक होते ते योग्य आहे किंवा नाही याचा विचार करून आपणास अनुमोदन मिळण्याविषयी त्यांची हात जोडून प्रार्थना केली. तेव्हा त्यांनी अनुमोदन दिल्यावरून राजा म्हणाला, हे ऋषी हो, आमचे शील तुम्हासारख्या सज्जनांनी अनुग्रह करण्यास योग्य असल्यामुळे आम्ही सर्व राजांमध्ये अतिशय धन्य आहो. कारण आमच्यासारख्या नीच कर्म करणाऱ्या राजांचे कुळ ब्राह्मणांचे पाय धुण्याचे पाणी टाकण्याच्या जागेच्या देखील पलीकडे टाकलेले आहे. म्हणजे उच्छिष्ट विष्टा मूत्र आणि पाय धुतलेले पाणी ही दूर टाकावी अशी स्मृती आहे. त्याही प्रदेशापेक्षा क्षत्रियांनी दूर असावे अशी आमची योग्यता आहे. ब्राह्मणांची हेलना करणारा निरंतर संसारात आसक्त चित्त आणि पापबुद्धीयुक्त अशा मला आत्मस्वरूपाची प्राप्ती होण्यासाठी स्थावर जंगमाचा तो नियंता परमेश्वर तोच या खाली ब्राह्मण शाप रूपाने वैराग्यास कारण झाला आहे. कारण जो शाप झाला असता संसारात आसक्त झालेल्या पुरुषास शीघ्र भय प्राप्त होते. यास्तव मी ईश्वराचे ठिकाणी चित्ताचे स्थापन करून तुम्हास शरण आलो आहे असे तुम्ही सर्व ब्राह्मण व गंगादेवी यांनी जाणावे. ब्राह्मणाने प्रेरणा केलेला तक्ष कपटरूपाने मला यथेच्छ दंश करो. तुम्ही त्याचा प्रतिकार न करता विस्तराने विष्णूच्या कथा गायन करा आणि पुन्हा पुन्हा ज्या ज्या जन्मास मी जाईन तेथे तेथे अनंत परमेश्वराचे ठिकाणी मला प्रीती प्राप्त व्हावी. तसाच अनंताश्रित सज्जनांचा अतिसमागम व्हावा व त्यांच्याशी मैत्री असावी याकरिता मी सर्व ब्राह्मणांस नमस्कार करीत आहे. असा निश्चय करून तो धैर्यवान राजा आपला राज्यभार जनमेजय नामका पुत्रावर स्थापन करून आपण भागीरथीच्या दक्षिण तीराचे ठिकाणे पूर्वाभिमुख अग्रे केलेल्या दर्भावर उत्तराभिमुख होऊन बसला. अशा रीतीने तो सार्वभौम परीक्षिती राजा निरशन व्रताचा संकल्प करून बसला असता स्वर्गामध्ये देवसमुदायांनी त्याची प्रशंसा करून त्याच्या आसमंतात भागी भूमीवर हर्षाने पुष्पांची वृष्टी केली व देवांनी वाजविलेले दुंदुभी वाजू लागले.
तेव्हा प्रजेवर अनुग्रह करण्याविषयीच ज्यांचा स्वभाव व बल यांची प्रवृत्ती आहे असे तेथे आलेले जे महर्षी होते तेही यावेळी हे फार चांगले केलेस अशी परीक्षितीची प्रशंसा करून अनुमोदन देत होत असता. उत्तम कीर्तिमान भगवंताच्या गुणवर्णनाने सुंदर असे भाषण करू लागले की, हे राजर्षी श्रेष्ठा परीक्षिते, राजत्यागपूर्वक प्रायोपवेशन करून श्रीकृष्णाच्या चरणकमलाचे ध्यान करीत बसणे हे कृत्य कृष्णास अनुसरणाऱ्या तुमचे ठिकाणी आश्चर्यकारक नाही. कारण ज्या पांडुवंशोत्पन्न धर्माधिकांनी मांडलिक राजांच्या मुकुटांनी सेवन केलेल्या सार्वभौम राज्यपदाचा भगवत प्राप्तीच्या इच्छेने तत्काल परित्याग केला असे राजास सांगून ते ऋषी आपापल्यामध्येच विचार करू लागले की, हा परीक्षिती राजा आपल्या शरीराचा त्याग करून परलोकास जाई तोपर्यंत आम्ही सर्वही येथेच राहूया. कारण हा राजा महाभगवत भक्त आहे. यास्तव हा मायातीत व शोकरहित अशा उत्तम लोकास गमन करील. याप्रमाणे पक्षपातरहित अमृतासारखे मधुर गंभीर अर्थाने युक्त व सत्य असे ते ऋषिगणाचे भाषण ऐकून विष्णुचरित्रे श्रवण करण्याची इच्छा करणारा तो परीक्षिती राजा त्या ऋषींची प्रशंसा करून योग्य भाषण करिता झाला की, जसे सत्यलोकाचे ठिकाणी मूर्तिमंत वेद आहेत तसे सर्वही आपण ज्ञानमूर्ती असून सर्व देशातून माझ्यावर अनुग्रहच करण्याकरिता प्राप्त झाला आहात. लोकांवर अनुग्रह करणे हाच आपला स्वभाव आहे. याखेरीज या लोके किंवा परलोके दुसरा कोणताच अर्थसाधन करणे राहिलेला नाही. यास्तव हे ब्राह्मण हो, मी तुम्हास विश्वासाने काय करावे याचा सिद्धांत ठरविण्याविषयी करावयाचा हा प्रश्न करीतो की, सर्व लोकांनी सर्वावस्थेमध्ये व त्यात विशेष करून मरणोन्मुख पुरुषांनी अंतकाली जे कर्म करावयास योग्य असेल व ज्यात लेशमात्रही पापसंबंध नसेल त्याविषयी आपण एकमताने विचार करावा. ते समयी ते ऋषी योग याग तप दान इत्यादी प्रकारांनी परस्पर विवाद करीत असता त्या स्थळी अकस्मात भगवान व्यासपुत्र श्री शुक स्वेच्छेने पृथ्वी पर्यटन करीत प्राप्त झाला. तो वर्णाच्या किंवा आश्रमाच्या चिन्हांनी हा अमुक आहे असा ओळखू येत नव्हता. निजानंदाने संतुष्ट असून अवधूत वेश धारण करणारा असल्यामुळे स्त्रिया व बालक यांनी आसमंताद भार्गी चेष्टा करण्याकरिता वेष्टित होता. तो 16 वर्षाच्या वयाचा असून त्याची पाय हात मांड्या बाहू दंड स्कंध गाल वगैरे सर्व अंगे सुकुमार दिसत होती. सुंदर व विस्तृत डोळे, उंच नाक, आखूड किंवा लांब नसून चेहऱ्यास शोभणारे कर्ण आणि सुरेख भोवयांनी सुशोभित मुख होते. शंखाप्रमाणे 3 रेषांनी चिन्हित त्याचा सुंदर कंठ होता. कंठाच्या खाली दोहोबाजूस 2 अस्थी असतात. त्याच्या मांसाने आच्छादित होत्या. तसेच वक्षस्थळ छाती रुंद व उंच होते आणि नाभी पाण्यातील बोहवऱ्यासारखी खोल होती. 3 वळ्यांनी सुंदर पोट होते. तो दिगंबर नग्न होता. त्याच्या मस्तकावरचे केश कुरळे असून पसरलेले होते. तो आजानुबाहू असून विष्णूसारखा श्यामवर्ण होता.
आणि निरंतर यौवनावस्थेत असलेल्या सुंदर अंगकांतीने व मनोहर हास्य यांच्या योगाने स्त्रियांचे मन हरण करणारा होता. त्याचा प्रभाव जरी गुप्त होता तरी त्याची लक्षणे जाणणाऱ्या त्या ऋषींनी एकदम आपल्या आसनावरून उठून त्यास अभ्युत्थान दिले. तेव्हा परीक्षिती राजाने आलेल्या त्या अतिथीरूप शुकाचार्याची मस्तकाने नमस्कार रूप पूजा केली. म्हणजे मी आपणास शरण आलो आहे असे म्हणून त्याच्या पायांवर मस्तक ठेविले. असा शुकाचार्याचा सत्कार झालेला पाहताच त्याच्या सभोवती जमलेले अज्ञानी स्त्रिया व बालक होते ते सर्वही तेथून पळून गेले. नंतर सर्वांनी पूजित होत असता तो शुकाचार्य महासनावर बसला. त्या काली अतिश्रेष्ठ योगीजनांमध्येही महापूज्य असा तो योगैश्वर्य संपन्न श्री शुकमुनी तेथे ब्रह्मर्षी, राजर्षी व देवर्षी यांच्या समुदायांनी वेष्टित असल्यामुळे गुरु शुक्रादिक ग्रह, अश्विन्यादिक नक्षत्रे व इतर तारे यांनी वेष्टित असलेल्या चंद्राप्रमाणे अतिशय करून शोभू लागला. तेव्हा सर्व वेदशास्त्रांमध्ये अकुंठित बुद्धे व शांतमूर्ती अशा आसनावर बसलेल्या त्या श्री शुकमुनीला त्या महाभगवद्भक्त राजाने स्वस्थ चित्ताने पुढे वाकून मस्तकाने नमस्कार केला आणि प्रश्न करण्यासाठी हात जोडून पुन्हा नमस्कार करून मधुर वाणीने म्हणाला की अहो ब्रह्मनिष्ठ शुकमुने, आम्ही अधम क्षत्रिय असूनही आज साधूंना आश्रय करण्यास योग्य झालो, कारण आपण कृपेने अतिथी रूपाने येऊन आम्हास योग्य केले. हे मोठे आश्चर्य आहे. तुमच्या स्मरणमात्रे करून गृहस्थांची घरे तत्काल पवित्र होतात. मग दर्शन, स्पर्श, पादक्षालन व आसनादिक उपचारांनी तुमची पूजा ही त्या गृहस्थांकडून घडली असता ते शुद्ध होतील, यात आश्चर्य काय आहे. हे महायोगीन, जसा विष्णूच्या सान्निध्याने असुरादिकांचा नाश होतो त्याप्रमाणे तुमच्या सान्निध्य करून सर्व पुरुषांचा महापापाचा सुद्धा तत्काल नाश होतो. पांडवांचे प्रीतिपात्र जो भगवान श्रीकृष्ण, तो आपले आते भाऊ जे पांडव त्याच्या प्रीतीसाठी त्यांचा गोत्र जो मी, त्यांचेही बंधुकृत्य स्वीकारून मला आज प्रसन्न झाला आहे असे वाटते. कारण श्रीकृष्णाच्या प्रसादा वाचून ज्यांची गती कोणालाही कळावयाची नाही अशा आपल्यासारख्या सत्पुरुषांचे दर्शन जसे एखाद्या याचकाला माझ्याजवळ पाहिजे ते मागून घे असे म्हणणाऱ्या सर्वसिद्धयुक्त उदार उदात्याचे दर्शन व्हावे, त्याप्रमाणे आम्हासारख्या मरणोन्मुख मनुष्यास कोठून होणारच नाही. यास्तव मरणोन्मुख पुरुषाने या सर्व लोके सर्व प्रकारे मोक्षप्राप्तीचे साधन कोणते करावे ते मी योग्यांचे परमगुरु अशा आपणास विचारितो. हे प्रभो, पुरुषांनी कशाचे श्रवण करावे, कोणत्या मंत्राचा जप करावा, कोणते कर्म अवश्य करावे, कशाचे स्मरण करावे किंवा कोणाची सेवा करावी हे सांगावे, किंवा अमुक करू नये बाकी सर्व करावी असे सांगावे. हे ब्रह्मनिष्ठा, आपली स्थिती या गृहस्थाश्रमी लोकांच्या गृहाचे ठिकाणी एका गायीचे दूध काढण्याच्या वेळा इतकी सुद्धा दिसून येत नाही व आपले दर्शन पुन्हा दुर्लभ आहे जे ते आमच्या भाग्याने आम्हास झाले आहे. यास्तव हा विषय मला आत्ताच सांगावा.
सूत म्हणाला, याप्रमाणे परीक्षिते राजाने मधुरवाणीने संबोधनपूर्वक शुकाचार्यास प्रश्न केला असता तो वेदव्यासनंना धर्मज्ञ भगवान श्री शुकमुनी त्या राजास भाषण करिता झाला. याप्रमाणे श्रीमद्भागवत नामक महापुराणातील प्रथम स्कंधामध्ये शुकागमन कथनरूप हा 19वा अध्याय समाप्त झाला. श्रीकृष्णार्पणमस्तु.